नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अजून चहा वगैरे सगळं करायचं आहे आणि बरीचशी कामं आहे, शेअर करेन तुमच्याशी. तर आता सुरुवात करूया. इथं आता चहा मस्तपैकी उकळलेला आहे आणि सकाळी एकदा तरी चहा घ्यावा वाटतो. उन्हाळा आहे, संध्याकाळी नाही घेतलं तरी चालतो, पण सकाळी उठल्याबरोबर आंघोळ झालं की एक चहा घेतलं की कामाला मस्तपैकी एनर्जी येते. आता मस्तपैकी मी चहा घेते, तुम्ही पण या चहा घ्यायला. गरमागरम पावसाळ्यात छान वाटतो, पण एक चहा घ्यायला हरकत नाही. तर चहा झाला घेऊन आणि पाणी भरून घेते, कारण एक दिवसाआड पाणी येतं. त्यामुळे मी काय करते, कळशी, हंडा, पिंप वगैरे भरून ठेवते. कारण एखाद दिवस नाही आलं, काही वेळेला अचानक समजतं की पाणी येणार नाही, त्यामुळे एवढं भरून ठेवलं की बरं पडतं. पाणी भरून ठेवते. आणि आता कसं केलं, आधी पिंपात पाणी लावलं, पिंप घासून, आणि तोपर्यंत कळशी घासून घेते. म्हणजे ते भरेपर्यंत हे सगळं घासून घेतलं की तेही भरून घेता येईल. आणि आता ते पाणी भरतच भांडी पण लावून घेणार आहे. कारण सकाळी मी काय करते, चहा ठेवते त्यावेळेला भांडी लावून घेते, म्हणजे आटपून जातं चहा उकळेपर्यंत. पण आज आता एकटीचंच करायचा होता. हर्षदा पण नंतर उठली आहे, तिचं पण पाणी भरून ठेवली बॉटल. ती क्लासला निघाली आहे, तिची पण बॉटल भरून ठेवली आहे आणि चहा ओतून ठेवला आहे तिला, ती घेईल आता चहा. आता काय करते, पाणी भरतच आता भांडी लावून घेते. कारण मग भांडी एकदा लावून झाली की पुन्हा पुढची कामं सगळी आहेतच, ती करायची. पटपट अशी भांडी लावून घेते. आणि एक अशी भांडी लावत नाही, म्हणजे वाट्या एकत्र ठेवायच्या, ताटं एकत्र, आणि मग ती एकदम लावायची. एक लावत बसली की जास्त वेळ जातो असं मला वाटतं. त्यामुळे सगळे असे वाट्या ताटं एकत्र करून मगच लावते. किंवा पळी, चमचे, जे काही जसं एकत्र असेल तसं एकत्र करते आणि मग लावते. एक लावत बसलं ना खूपच वेळ होऊन जातो, त्यापेक्षा तसं केलेलं बरं. आता इथे देवाची भांडी मी घासायला घेतली आहे. आज बुधवार आहे खरं म्हणजे, पण गुरुवारचं मग काय होतं, बाकीचं सगळं करायचं असतं, वाचन वगैरे. मग त्यापेक्षा मी काय करते, बुधवारचं घासून घेते किंवा मंगळवारचं. मग आज बुधवार आहे म्हटलं घासून घेऊया. देवाची भांडी घासायला घेतलेली आहे. आता आधी स्टीलची जी काही डिश किंवा उदबत्तीचं आपलं जे काय भांडं आहे, स्टीलची जी काय भांडी आहेत ती आधी घासून घेते. मग शेवटी खरं म्हणजे पूर्वी तुपाचा, तेलाचा दिवा असतो, आता काय करते, आधी तेलाचं वगैरे ते घासून घेते साबणाने, आणि मग बाकीचं सगळं घासून घेते. आठवड्यातून किंवा 15 दिवसात, आठवड्यातूनच एकदा घासते भांडी. रोज काय देव वगैरे भांडी असं नाही, किंवा जास्त काही असं वाटलं तेलकट वगैरे, दिवे वगैरे तेलकट झाले असेल तर घासून घेते. आणि कलश मात्र मंगळवारी किंवा शुक्रवारी, पौर्णिमा, अमावास्या असं कलश मात्र भरून ठेवते. आणि बाकीची भांडी ही आठवड्यातून घासते. कारण काही वेळेला जास्त दिवस जर राहिले, कारण आपल्याला काही वेळेला अडचण येते किंवा काय येते, तर त्यावेळेला राहिली कशी भांडी अशी हे दिसतात. आठवड्यातून एकदा घासली की छान स्वच्छ चकचकीत राहतात, त्याला जास्त डागही राहत नाही आणि आपल्यालाही छान प्रसन्न वाटतं देवारा बघून. कारण फुलं वगैरे जरी घातली सगळी तरी देवारात पण ती जी काही भांडी आहेत किंवा देव आहेत ते छान स्वच्छ अगदी पाहिजे. त्यामुळे आठवड्यात मी अशी एकदा घासून घेते. सगळी एकदम चहा किंवा नाश्ता केला ना की बरं पडतं, आटपतं आपलं. पण एकेकाला चहा नाश्ता देत बसलं की जास्त वेळ जातो, वाटतं ते पण वेळ जातो. आता काय झालं, ही गेली, हर्षदा गेली आहे क्लासला चहा घेऊन, पण आता उठला आहे प्रणव. आता त्याला चहा द्यायचा आहे, चहा ठेवला आहे तो, आता देते त्याला. तर असं एक जण आलं की त्यात पुन्हा वेळ जातो, मध्ये आपण थांबलं की. तर तो चहा घेऊन गेला. अजून नाश्ता वगैरे करायचा आहे, देवपूजा, तुळशीची पूजा, ते सगळं आवरायचं आहे. पण आधी म्हटलं भांडी घासून घेऊया आणि मग बाकीचं सगळं आवरून घेऊया.
आता माझी इथे भांडी घासून झालेली आहे. मस्तपैकी छान वाटतं असं बघितली भांडी की, छान अशी चकचकी छान वाटतं बघितलं की. आता काय करते, उंबरा पुजून घेते आणि मग बाकीचं करते. कारण उंबरा पूजा खरं म्हणजे सकाळी सकाळी करते, पाणी आलं त्यातच, मग भांडी घासून घ्यायची होती म्हणून म्हटलं आधी आता उंबऱ्याचे पूजन करून घेऊया आणि मग देवपूजा केली की मग तुळशीची पूजा करून घेणार. आता देवपूजा झालेली आहे माझी आणि आता तुळशीला पाणी घालून घेते. काही वेळा तुळशीला आधी पाणी घालते, उंबरटा पूजन झालं ना की तुळशीला पाणी घालून घेते आणि मग देवपूजा करते. आता आज काय करते, देवपूजा झाली आता तुळशीला पाणी घालून घेते आणि मग नाश्ता करून घ्यायचा आहे. तर हर्षदा पण अजून आलेली नाही, ती येणार 11 वाजता. आम्ही 3 जण आहोत आता. तर तिघांचा तरी आधी नाश्ता, म्हणजे नाश्ता करणार चौघांचा, पण 3 नाश्ता करून घेणार. आता सगळं इथं आवरलेलं आहे माझं. आणि बघितलं तर मुगाची म्हणजे मूग आणून ठेवलेले होते पण बरणीत भरलेले नव्हते. म्हटलं मूग भरून घेऊया, नंतर एकदा पुन्हा भरायचं राहिलं की राहिलंच. आता आज पास्ता हवा होता, कारण सुट्टी आहे त्यामुळे काहीतरी वेगळं पाहिजे होतं म्हणून पास्ता केला आहे सगळ्यांना. तर पास्ता सगळ्यांनी खाल्लेला आहे, हर्षदाने तेवढं अजून खाल्लेलं नाही आहे. आता इथे भात लावून घेते आणि कांदे घेतलेत भरपूर सारे अगदी इथे. तर ते काय करणार आहे सांगते पुढे. कांदे इथे कट करून घेते. आता हे मी फूड प्रोसेसरलाच लावणार आहे, फक्त कवर वगैरे आणि देठाकडचे भाग जे आहेत ते काढून घेणार आणि फूड प्रोसेसरला लावणार. तर कांद्यांबरोबर इथं टोमॅटो आणि सिमला मिरची ते पण घेतलेलं आहे, ते बारीक कट करून घेते आता. आणि मग मला ना राईस करायचा आहे, राईसचा एक प्रकार, तर तो तुमच्याशी शेअर करते आज. 5-6 दिवसापूर्वी ते म्हटलेले की राईसचा हा मला प्रकार खाऊन बघायचा आहे म्हणून म्हटलं करूया. तर त्यासाठी हे टोमॅटो, सिमला मिरची, कांदा, अजून आलं लसूण आहे, ते आलं लसूण पण घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायची आहे त्याची. आणि हे सगळे बारीक करून घेतले टोमॅटो, सिमला मिरची. आता काय झालं आहे, हर्षदा आली आहे कॉलेजवरून आणि तसं थकवा पण आल्यासारखा झालेला आहे म्हणून जरासं सरबत केलं आहे. प्रणव गेला खेळायला, सरबत घेते. तर सगळ्यांना दिले आहे, बाकीच्यांना म्हणजे प्रणव गेला खेळायला, त्या दोघांना दिलं आहे आणि मी घेते आता. कारण अजूनही इतकं असं गारवा नाही आहे, म्हणजे वाटतं की हवामानावरून गार आहे असं वाटतं पण नाही. थोडंफार असं सकाळी थोडी कामं केली की हे होऊन जातं. थोडं सरबत घेतलं की. इथे पातेल्यात तेल घालून तेलात कांदा परतून घेतला आहे, हळद, आलं लसूण पेस्ट वगैरे ते सगळं व्यवस्थित जरासं भाजून घेते आणि त्यातच टोमॅटो जरासं परतून घेतला आणि त्यात सिमला मिरची घालून घेणार आहे. सिमला मिरची घातली आणि ती जराशी परतते आणि झाकण ठेवून थोडीशी वाफ देऊन घेते. वाफ देऊन घेतलेली 1-2 मिनटं. आणि त्यावर आता गरम मसाला आणि चटणी थोडीशी, म्हणजे कांदा कोल्हापुरी लसूण जी चटणी असते ती चटणी आणि थोडंसं आपलं तिखट जे असतं म्हणजे नुसती मिरची पूड, ती मीठ असं घालून घेतलं आहे आणि पाणी घालून ते जरासं जरा वेळ शिजू देणार आहे. मग चटणी वगैरे व्यवस्थित त्या मसाल्याला सगळं लागेल, मसाला त्या भाज्यांना वगैरे. आणि थोडंसं झाकून ठेवले आणि असा मसाला मस्तपैकी तयार झाले. तर हे काय तर अंडी फेटून घेतलेली आहे, तर ते घालून घेतलेले. मला इथं आता अंडा राईस करायचा आहे, त्यासाठी असं केलेलं आहे. कारण मुलंही म्हणत होती आणि अहोही म्हणत होते की आम्हाला खाऊन बघायचं आहे. भात मी हा सेपरेट करून घेतलेला, दाखवला मगाशी लावता, आणि त्यात मी गरम मसाले वगैरे टाकलेले. तर बाकी सगळं आवरलेलं आहे आणि जो राईस केलेला आहे ते जरा म्हटलं 2 मिनटं ठेवावं, म्हणजे जराशी वाफ येईल म्हणून ठेवलं आहे मी इकडं. इथे बघा असा अंडा राईस हा तयार झाला. आवडला सगळ्यांना, छान झालेला, मुलांना अहोंना खूप आवडला, मस्त झालेला. आणि असं सॉस घालून छान लागतो. तर आता वाजले 2 वाजले आहे, सगळं आवरलं आहे घरातलं, दुपारचं जेवण सगळं आवरलं आहे
आणि आज सुट्टी होती पाहूंना, त्यामुळे तो प्लॅन केलेला. ते म्हटलेले एक 5-6 दिवसापूर्वी की करूया, म्हटलं आज सुट्टी आहे म्हणून केलं. फार छान झालं, म्हणजे मस्त झालेलं तो राईस, छानच झालेला आणि झटपट होतो. काही जास्त साहित्यही लागत नाही आणि होतोही झटपट आणि मुलांनाही खूप आवडतो. मी पहिल्यांदाच केलेला पण आवडला सगळ्यांना. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ नवीनच तुम्ही पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.